ॲडव्होकेट कपिल सिब्बल यांच्याकडून निवडणूक आयोगाच्या निर्णयावर हल्लाबोल करण्यात आलाय। शिवसेना पक्षाने चिन्ह शिंदेंना देण्यावरून सिब्बल यांच्याकडून सवाल उपस्थित करण्यात आलाय। 2018ची पक्षघटना असंवैधानिक आहे, मग पक्षाची नोंदणी रद्द का केली नाही असा सवाल सिब्बल यांनी विचारला। निवडणूक आयोग चिन्ह दुसऱ्या गटाला कसं देऊ शकतं असा प्रश्नही यावेळेला त्यांनी विचारलाय। 2018च्या घटनांबद्दल असंवैधानिक आहे तर शिंदेंची मुख्य नेत्या नियुक्ती संवैधानिक कशी असा सवाल देखील सिब्बल यांनी विचारला। आत्मविश्वास सांगते धनुष्यबाण तो पेलण्याची ताकद फक्त एकनाथ शिंदे साहेबांकडे आहे। त्याच्यानं कोर्टाला हे माहिती न्यायालय यांच्याशिवाय कोणी पेलू शकत नाही। शेवटी न्यायालय सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांच्या बाजूने आहे। तर सरकार दबावानं काम करत नाही, मग काही जाती ओबीसीत कशा घातल्यास जरांगेंनी म्हटलं। तर बावनकुळेंच्या पाठीशी असल्याचं बोलणं ही मराठ्यांसाठी धमकी आहे असं जरांगेंनी म्हटलं। फडणवीसांच्या वक्तव्यावरती जरांगेंनी ही टीका केली। जरांगे पाटील कराडमध्ये नुकतेच दाखल झाले आहेत। स्वतः आपल्यासोबत पाटील आहेत। मुख्यमंत्र्यांचं एक स्टेटमेंट समोर आलंय की बावनकुळेंना अशा पद्धतीनं टार्गेट करणं योग्य नाही, ते त्यांचं कर्तव्य पार पाडतायत। फडणवीस साहेब हे कुठलं कर्तव्य असलं? याला कर्तव्य जर तुम्ही म्हणत असाल तर जनता 100% राज्यातली संकटात आली असा आम्हाला त्याचा अर्थ काढावा लागणार आहे। कारण त्याला कर्तव्य नाही म्हणत तर याला तुम्हाला संपवणं असं म्हणतात, तुमच्या पक्षाला संपवणं असं म्हणतात। कुणाचंही प्रमाणपत्र रद्द केलेलं नाहीये, ओबीसी मंत्री म्हणून त्यांना टार्गेट करणं अयोग्य आहे असं म्हणतायत। तुम्ही बहुतेक झोपेत असताना फडणवीस साहेब, तुम्हाला माहीत नाही आहे। मीच तोच मनोज जरांगे पाटील आहे की बावनकुळे साहेबांनी चांगलं काम केल्यावर चांगलं म्हणणार आहे। आत्तापर्यंत बावनकुळेंची माझ्या इतकी स्तुती कुणीच केली नसेल, स्वतः तुम्ही सुद्धा। मी इतकी स्तुती केलेली, पण ज्या माणसाने चुकीचं काम केलं त्याला चुकीचं म्हणणारी अवलाद आमची आहे। बावनकुळ्यांनी वाटोळं किती जरी मराठ्यांचं केलं तरी मी बावनकुळ्याच्याच पाठीशी राहीन। ही मराठ्यांसाठी धमकी आहे, हे मराठ्यांसाठी हिणवणं आहे, हे मराठ्यांचा अपमान करणं, हे मराठ्यांवरती अन्याय करणं आहे। अन्यायकारक वक्तव्य फडणवीस साहेबांनी केले नाही पाहिजेत ही आम्हाला अपेक्षा होती। पण ठीक आहे, तुमची नियत तुमच्या संग, आमचा जात कशी वाचवायची संकटातून बाहेर काढायची ती मी ठरवणार। कॅमेरा पर्सन अमित आडेसोबत मी रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, कराड, सातारा। तर मनोज जरांगे दौऱ्यात वापरत असलेल्या डिफेंडर कारची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे। ही कार जरांगेंना दौऱ्यासाठी कोणी दिली अशी ही सध्या चर्चा सुरू आहे। त्यावर मनोज जरांगेंनी उत्तर दिलं आहे, समाजाचं काम करतो, समाजाला मायबाप मानतो, माझ्या लोकांनी नवीन गाडी घेतली की माझ्याकडून पूजा करून घेतात असं जरांगेंनी म्हटलं। आपल्याला आपल्या कामातून होत नाही वेळ देणं। मनोज दादाचा प्रवास सुखरूप व्हावा किंवा त्यांचा प्रवास भरपूर आहे यासाठी, आणि ते देव माणूस आहेत मराठा समाजासाठी, ते आपण देवाला गाडी नेतो पूजायला। तेच माझ्या इच्छा होती की दादाने एकदा गाडीत बसावं, देवाला न्यायची, ती गाडीत बसल्यामुळे दादा देव झाले आमच्या समाजासाठी। त्यासाठी मी इच्छा व्यक्त करून दादा नको म्हटले होते, तरी पण मी बसावं लागतं अशी इच्छा व्यक्त केल्यामुळे नाराज नको दादा म्हटले। तर काही जण डोळ्याला पट्टी बांधून बसलेत, त्यांचे विचार बुरसटलेत असं फडणवीसांनी म्हटलं। अजितदादानंतर सुनेत्रा वहिनींनी उपमुख्यमंत्रीपदी सांभाळलं हेच विरोधकांना उत्तर असं फडणवीसांनी म्हटलंय। सुनेत्रा पवारांवरील गुंगी गुडियाच्या टीकेवरून फडणवीसांनी उत्तर। तुम्ही कदाचित वहिनींचं पहिल्यांदा इंग्रजीत भाषण ऐकलं असेल। मी याच्यापूर्वी 6-7 वेळा ऐकलं आणि प्रत्येक वेळी वहिनी कॉन्फिडेंटलीच बोलतात। मला असं वाटतं की काही लोक डोळ्याला पट्टी बांधून बसले असल्यामुळे आणि त्यांचे विचारच इतके बुरसटलेले आहेत की त्यांना असं वाटतं की एखादी महिला ही राजकारणामध्ये यशस्वी होऊ शकत नाही, एखादी महिला एखादं पद सांभाळू शकत नाही, अशा बुरसटलेल्या विचारांनी ग्रसित लोकांनी ते स्टेटमेंट दिलं होतं। पण स्वर्गीय अजितदादाच्या नंतर वहिनींनी ज्या प्रकारे उपमुख्यमंत्री पद सांभाळलेलं आहे तेच त्यांना उत्तर